नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पूनम, माझं वय 35 वर्ष आहे आणि मी खूप संस्कारी स्त्री आहे। ही स्टोरी 6 महिने आधीची आहे। मागच्या वर्षी आमच्या घरातला नोकर नोकरी सोडून गेला होता। मग माझ्या नवऱ्याने पेपरमध्ये जाहिरात दिली। खूप लोक नोकरीसाठी आले। त्या लोकांना भेटल्यानंतर माझ्या नवऱ्याला एक 19 वर्षाचा मुलगा आवडला। तो 3 वर्षापासून हे काम करत होता। त्याला किचन साफ ठेवायचा आणि कपडेही चांगल्या रीतीने धुवायचे। घरातलं सगळं काम तो करायचा। एकदा मी माझ्या नवऱ्याला विचारलं की एवढ्या लहान मुलाला कामाला का लावलं, ते योग्य आहे का? तर माझ्या नवऱ्याला मला सांगितलं की लहान मुलगा आहे, जे काम सांगशील ते तो पटकन करून घेईल। पण त्याला कुठे माहिती होतं की हा मुलगा त्याचीच पत्नी सोबत। मित्रांनो, माझ्या नवऱ्याचं वय 45 वर्ष होतं आणि ते वयाच्या आधीच म्हातारे होऊ लागले होते। ते पूर्ण दिवस कामात बिझी राहायचे आणि घरात एवढी सुंदर पत्नी असून सुद्धा त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं। आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करायचो, पण ते प्रेम हळूहळू कमी होऊ लागलं आणि आता तर एवढं कमी होत गेलं की आम्ही महिन्यातून फक्त एकदाच करायचो। एवढं सगळं होऊन सुद्धा मी एक संस्कारी पत्नीसारखं हे सगळं सहन करत होते। दुसऱ्या कोणत्या माणसाकडे बघत पण नव्हते। पण जेव्हापासून हा नवीन मुलगा कार्तिक कामासाठी आला आहे त्या दिवसापासून मी माझे सगळे संस्कार सोडले। आता मी तुम्हाला कार्तिकविषयी थोडं सांगते। कार्तिक 19 वर्षाचा तरुण आणि चांगल्या प्रकारे तयार झालेला मुलगा होता। त्याचे शरीर एकदम फिट होतं। कार्तिक मला आंटी बोलत होता। मी त्याला जे काम सांगायचे तो पटकन करून घ्यायचा। कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता तो काम करून घ्यायचा। साध्या भाषेत बोलायचं तर तो एक आदर्श मुलगा होता। मला कार्तिकविषयी कुठलंच आकर्षण नव्हतं, पण एक दिवस काही असं झालं की मला त्याच्यावर प्रेम करायची खूप इच्छा झाली। त्यासाठी मला माझ्या घरची साफसफाई करावी लागली। मला मदतीसाठी कार्तिकला माझ्याजवळ ठेवलं होतं। मी सरळ जागेवर साफ करत होते आणि कार्तिक जिथे मुश्किल होतं तिथे तो जागा साफ करत होता। आम्ही दोघेजण किचनमध्ये साफसफाई करत होतो। मी खाली साफ करत होते आणि कार्तिक स्टूलवर उभा राहून सफाई करत होता। कार्तिकचे कपडे खराब होत होते म्हणून त्याने त्याच्या शर्ट आणि पॅन्ट काढून टाकली होती आणि आता तो खाली बनियान आणि चड्डीवर होता आणि तो स्टूलवर उभा राहून काम करत होता। त्याच्या हलण्याने स्टूल सरकला। तेवढ्यात मी त्याला पकडून घेतलं आणि मी त्याला सांगितलं, कार्तिक लक्ष देऊन काम कर। आणि तो मला म्हणाला, ठीक आहे आंटी। आता स्टूल मी पकडून ठेवला होता आणि तो जोरात वरती साफसफाई करू लागला। त्याच्या हलण्यामुळे त्याचे शरीर माझ्या तोंडावर लागू लागलं। ते बघून माझ्या शरीरातील जणू करंटच लागलं। मी आणि माझ्या नवऱ्याने एकमेकांसोबत केव्हा टाईम घालवला असेल मला आठवण पण नाही, पण आता कार्तिकसोबत प्रेम करायचं मन होऊ लागलं आणि माझ्या तोंडावर एक पाण्याचा थेंब पडला। मी वरती बघितलं तर कार्तिकच्या शरीरामधून घामाचा ठिपका पडला होता। त्यानंतर मी कार्तिकवर माझ्या शरीराची जादू चालवण्याचं सुरू केलं। आम्ही दोघेजण किचनमध्ये साफसफाई करत होतो। मी खाली बसून टाईल्स घासत होते आणि कार्तिक स्टूलवर उभा राहून वरच्या शेल्फवर कपड्याने हात फिरवत होता। कामात गुंतलेला तो तरुण मला सतत नजरेच्या कडेने दिसत होता। कधी त्याचे स्नायू ताणले जात, कधी श्वास घाईने चढू तर करत होते। थोड्याच वेळात धुळीमुळे त्याचा शर्ट मळकट झाला। त्याने सहजच शर्ट काढला आणि नंतर पॅन्टही बाजूला फेकली। आता तो फक्त बनियान आणि चड्डीत माझ्या डोळ्यासमोर होता। माझा श्वास एकदम अडकला। इतक्या जवळ एकदम तरुण ताजं शरीर आणि मी एक विवाहित पण एकटी पडलेली स्त्री। तो वर पोहोचण्यासाठी हात उंचावत ताणून उभा राहिला आणि स्टूल हलकंसं डुगडुगलं। मी दचकले आणि पटकन त्याच्या कमरेला हात घालून पकडलं। त्या क्षणी माझ्या बोटांच्या टोकांनी त्याच्या त्वचेची ऊब अनुभवली। माझं हृदय धडधडू लागलं। मी हळू आवाजात कुजबुजले, कार्तिक लक्ष देऊन काम कर। तो खाली वाकून माझ्या डोळ्यात पाहिलं। निरागस हसत म्हणाला, ठीक आहे आंटी, काळजी करू नका। मी स्टूल घट्ट पकडून उभे होते आणि तो पुन्हा वर कामाला लागला। पण आता प्रत्येक क्षणी त्याच्या घामाने ओलं झालेलं अंग माझ्या चेहऱ्याला, कधी कपाळाला, कधी गालाला स्पर्शून जात होतं। जणू एखादं अदृश्य स्पर्शाच्या वाद्य सतत माझ्या अंगावर वाजत होतं। माझ्या अंगावर काटा आला। क्षणभर मी भान हरपून त्याच्या पाठीकडे पाहत राहिले। मजबूत खांदे, घामाने झगमगणारी मान, हालचालींनी उठणारे स्नायू। मी स्त्री असूनही आतापर्यंत असं आकर्षण कधी जाणवलं नव्हतं। मी नकळत हाताने माझ्या मानेवर केस बाजूला केले। कदाचित त्याच्या नजरेत माझं रूप उतरावं या अपेक्षेने तेवढ्यात माझ्या तोंडावर एक थेंब पडला। मी वर पाहिलं। कार्तिकच्या कपाळावरून उघळणारा घामाचा थेंब माझ्या ओठांच्या जवळ उतरला होता। तो क्षण जणू थांबून राहिला। माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावर खेळून गेले। त्याने कसलीही जाणीव न ठेवता पुन्हा हातावर हात ठेवला, पण माझं मन मात्र धडधडू लागलं। माझ्या मनात विचार आला, शेवटचे मी आणि माझ्या नवऱ्याने असं एकमेकांना जवळ घेतलं होतं तेव्हा आठवण करूनही काय आठवलं नाही। ते जाणवताच माझ्या डोळ्यात पाणी आलं। पण पुढच्या क्षणी कार्तिकच्या जवळकीने ते पाणी वितळलं आणि मनात नवा ज्वार उसळला। त्या छोट्याशा घामाच्या थेंबाने जणू माझं अंग पेटलं। मी हलकेच स्टूल पकडून पुढे सरकले। त्याच्या शरीराच्या अधिक जवळ, माझ्या चेहऱ्याजवळून छातीच्या त्याच्या सुगंध येत होता। घाम साबणाच्या
हलका गंध आणि तरुणाईच्या ताजेपणा त्या सुगंधाने माझे श्वास जड झाले. मी स्वतःलाच थांबवू शकत नव्हते. नकळत माझ्या मनाने ठरवून टाकलं, आता मला कार्तिककडे माझ्या स्त्रीत्वाची जादू दाखवायची आहे. त्याच्या निष्पाप डोळ्यात मला हळूहळू एक वेगळं भाव दिसू लागलं होतं. जणू तोही जाणवत होता माझ्या मनातला रिकामा कोपरा जो वर्षानुवर्षे कोरडा होता, तो आता हळूहळू त्याच्या उपस्थितीने भरू लागला. आता किचनमध्ये वारंवार मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्याला स्पर्श करायला लागले. मी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाचा स्पर्श करत होते, जेणेकरून तू माझ्या रूपाच्या जाळ्यात फसून जाईल. मी खूप प्रयत्न करत होते, पण मी त्याच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी प्रेम बघू शकत नव्हते. सुरुवातीला मी थोडी नाराज झाले. मला असं वाटू लागलं की माझ्या आता ही गोष्ट नाही पण मग मी विचार केला की पुढे मी एवढ्या लवकर त्याला सोडू शकणार नाही. मग त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं. हवेत एक वेगळीच शांतता पसरली होती. मी अंघोळीला बाथरूममध्ये गेले, पण जाणून बुजून कपडे बाहेर पलंगावर टाकून आले. पाण्याचा गारवा अंगावर येत होता. साबणाचा सुगंध हवेत दरवळत होता. माझ्या मनात आधीपासून एक विचार होता, कार्तिकला माझ्याजवळ खेचून घ्यायच्या. मी थोड्या वेळाने मोठ्या आवाजात हाक मारली, कार्तिक ऐकतोस का? मी कपडे घेण्याचे विसरले, प्लीज कपडे घेऊन देशील का? क्षणभर शांतता पसरली. नंतर त्याच्या आवाजात आला, कुठे आहेत आंटी? मी थोडं हसत म्हणाले, पलंगावर ठेवले आहेत, आणून दे जरा. तो म्हणाला, ठीक आहे आंटी. थोड्याच वेळात तो कपडे हातात घेऊन बाथरूमच्या बाहेर उभा राहिला. माझं अंग पूर्ण भिजलं होतं. पाण्याच्या धारांनी माझं शरीर चमकत होतं. मी मुद्दाम त्याच्या चेहऱ्यावर साबण लावला. डोळ्यात थोडा गेला म्हणून मला काहीच दिसत नव्हतं. त्या क्षणी मी बाथरूमचा दरवाजा अर्धवट दार उघडाच कार्तिकची नजर माझ्यावर पडली. तो स्तब्ध झाला. माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता, फक्त पाण्याच्या थेंबांनी चमकणारी त्वचा आणि साबणाने झाकलेला चेहरा. त्याचे डोळे क्षणभर थांबले. खालून वरपर्यंत माझे प्रत्येक वळणावर, प्रत्येक थेंबावर फिरत राहिले. त्याचा श्वास जड झाला होता. मी अजूनही डोळे चोळत होते आणि त्याला न दिसल्यामुळे अगदी निर्धास्तपणे उभी राहिले होते. मला जाणवत होतं की त्याची नजर माझ्या अंगावरून हटतच नाही. मी हळूच म्हणाले, कार्तिक, माझे कपडे कुठे आहेत? तो दचकला, जणू स्वप्नातच जागा झाला. पटकन कपडे पुढे करत म्हणाला, हा आंटी, हे घ्या. मी हसून त्याचे कपडे हातातून घेतले आणि म्हणाले, थँक्यू कार्तिक. दार हलकेच बंद केलं, पण आत आल्यावर माझं मन प्रचंड हलायला लागलं. मी आरशात स्वतःकडे पाहिलं. माझ्या ओल्या केसावरून पाणी टपकत होतं, पण मनात एक गुप्त आनंद उसळला. मी स्वतःशीच हळूच म्हणाले, याच्यापेक्षा जास्त तुला अजून काय दाखवू शकते? आज मी तुला पूर्णपणे माझ्या जाळ्यात ओढला आहे कार्तिक. आता तू नक्कीच सुटणार नाहीस. त्या क्षणी मला खात्री पटली होती. कार्तिकच्या डोळ्यातली ती भूक, तो तृप्त न होणारा कटाक्ष, एक सगळं स्पष्ट सांगून जात होतं की तो आता माझ्या मोहातून बाहेर पडणार नाही. आणि मग माझ्या मनात जे विचार आधीपासून रुजले होते तेच प्रत्यक्षात घडायला सुरुवात झाली. दार बंद झालं, पण कार्तिक अजूनही बाहेर हलला नव्हता. माझं मन जाणवत होतं त्याची नजर अजूनही त्या क्षणात अडकली आहे. मी पटकन कपडे घेतले, पण विचार मात्र कार्तिकवरच होते. मी ओले केस खांद्यावर टाकले आणि आरशात पाहताना स्वतःशीच हलकसं हसले. कार्तिक, तुझ्या डोळ्यातील भूक मी स्पष्ट पाहिली. आता तू मला विसरू शकणार नाहीस. बाहेर कार्तिक हळूहळू मागे वळला, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ आणि थोडं अपराधीपण दिसत होतं. त्याचवेळी मनात काहीतरी नवीन उमलत होतं. त्याला आठवत होतं, ओल्या आणि अंगाने निखळ रूपाने मी त्याच्या समोर उभी होते आणि त्याला काही बोलायचे शब्द सापडले नव्हते. मी कपडे घालून बाहेर आले तर तो अजूनही हॉलमध्ये थांबलेला होता. त्याचे डोळे माझ्या चेहऱ्याकडे होते, पण त्याच्या नजरेत एक गुप्त चमक दडली होती. मी त्याच्याकडे हसून म्हणाले, काय झालं कार्तिक, एवढा शांत का? थोडं घाबरून तो म्हणाला, नाही आंटी, काही नाही, फक्त तुम्ही वेगळ्या दिसत होता आज. मी नकळत जवळ गेले, थोडंसं असत त्याच्याकडे पाहिलं. वेगळं कसं? तो लगेच काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेतलं उत्तर मला समजलं होतं. त्याने काही शब्द न वापरता माझ्या मनातलं सत्य उघड केलं होतं. त्या क्षणी आमच्यातलं अंतर खूपच कमी झालं होतं. आम्ही दोघं काहीच बोलत नव्हतो, फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. त्याच्या नजरेत आदरही होता, आकर्षणही होतं आणि माझ्या डोळ्यात एक गुप्त आमंत्रण. तो थोडा मागे सरकला आणि कुजबुजला, आंटी, मी आता खोलीत जातो. मी त्याला हसून मान हलवली, पण माझ्या मनातलं समाधान शब्दात मावत नव्हतं. त्याच्या संकोच, त्याची भूक आणि माझा खेळ सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं होतं. त्या दिवशी माझा नवरा ऑफिसला गेला होता. घरात फक्त मी आणि कार्तिक होतो. माझं मन आधीपासूनच ठरवून बसलं होतं की आज मी त्याला माझ्या मोहात आणायचं. मी कार्तिकला आवाज दिला, कार्तिक, इकडे ये जरा. तो हॉलमधून धावत आला. काय झालं आंटी? मी पलंगावर बसले होते. माझ्या पायाला हात लावून जणू काहीतरी असं दुखतंय असा भाव चेहऱ्यावर आणला. मी हलक्या आवाजात म्हणाले, कार्तिक, कालपासून माझ्या पायाला खूप मोच आला आहे. चालतानाही त्रास होतोय. थोडं तेल लावून चोळून देशील का? तो सुरुवातीला थोडा गोंधळला, पण लगेच होकार देत मान हलवली. हो आंटी, द्या, मी करतो. मी छोट्याशा बाटलीतलं तेल त्याच्या हातात दिलं. कार्तिक खाली बसला, बाटली उघडली आणि माझ्या पायावर हलकेच हात फिरवला. त्याच्या बोटांचा तो पहिला स्पर्श जाणवताच माझ्या अंगावर शहारे उठले. त्याच्या हात कोवळे होते, पण त्यात एक वेगळीच ऊब होती. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि तो मात्र नजरेला टाळत एकाग्रतेने पाय चोळत होता. हळूहळू मी माझी साडी थोडी वर केली, गुडघ्यापर्यंत. आता माझे पाय पूर्णपणे त्याच्या हातात होते. कार्तिक थोडा दचकल्यासारखा झाला, पण तो काही न बोलता चोळत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम मला दिसत होता.
मी त्याच्या मनात काय सुरू आहे हे ओळखत होते. म्हणूनच नकळत मी साडी अजून थोडी वर केली. हळूहळू मांडीपर्यंत आता त्याचे हातपाय चोळत होते, पण त्याचे डोळे मात्र अनावर होऊन माझ्या उघड्या मांड्याकडे वळले. त्याने लगेच नजरेला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यातल्या चमकाटी मी पकडली. मी हलक्या आवाजात हसून म्हणाले, कार्तिक काय झालं, थकलास का? कार्तिक पटकन म्हणाला, नाही आंटी, काही नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या ओठावर हलकंसं हसू आणि डोळ्यात एक गुप्त खेळ. कार्तिक आता गप्प होता, पण त्याचे हातपाय चोळताना थोडे थरथरत होते. मला त्याच्या मनात उसळणाऱ्या भावना स्पष्ट दिसत होत्या. काही वेळ शांतता पसरली. फक्त तेल लावण्याचा सुगंध, खोलीत पसरलेला गारवा आणि आमच्यातील नजरेचा खेळ. मी हळूच कुजबुजले, तू खूप छान करतोयस कार्तिक. जणू कुणीतरी खूप जवळचा माणूस माझी काळजी घेतोय असं वाटत. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात आता लपून न राहिलेला स्नेह आणि आकर्षण दिसत होतं. त्या क्षणी मला खात्री झाली, कार्तिक माझ्या जादूमध्ये अडकला आहे आणि आता त्याच्या मनातल्या या नव्या भावनांना दिशा देणं फक्त माझ्या हातात आहे. आज कार्तिक माझ्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघत होता. जेव्हा पण मी त्याच्याकडे बघत होते, तो माझ्याकडे बघत होता. जेव्हा त्याला समजायचं की मी त्याच्याकडे बघत आहे, तेव्हा तो माझ्यापासून दूर जायचा. असं 2-3 दिवस चालू होतं. त्यानंतर एक दिवस आला, ज्या दिवशी तो मला पाहिलं सुख देणार होता. मला अचानक रात्री जाग आली आणि किचनमध्ये जाऊन पाणी पिऊ लागले. आमच्या घराच्या बाहेर नोकरांसाठी एक छोटंसं घर बनवलं होतं आणि तिथे आता कार्तिक राहत होता. किचनमधून नोकराचं घर बरोबर दिसत होतं आणि पाणी पिता पिता माझं लक्ष त्याच्या घराकडे गेलं. मी बघितलं, त्या रूममधील लाईट चालू होती. मला विचार आला की एवढा उशिरापर्यंत कार्तिक काय करत असेल, म्हणून मी ते बघण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीजवळ पोहोचले. खिडकी खुली होती म्हणून मी खिडकीतून आत बघू लागले तर कार्तिक बेडवर झोपला होता आणि त्याच्या हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हाताने तो स्वतःला शांत करत होता. कार्तिकला त्या दिवशी मी रंगेहात पकडलं होतं. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला आवाज दिला आणि बोलले, कार्तिक काय करत आहेस? हे ऐकून कार्तिक माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला आणि त्याने पटकन आपले हात व्यवस्थित केले. मी त्याला दरवाजा उघडायला सांगितलं तर तो कपडे घालू लागला. मी त्याला कपडे घालायला नाही सांगितले आणि त्याचा हातात दरवाजा उघडायला सांगितलं. आता तो लाचार होता आणि त्याने तसाच दरवाजा उघडला. मी डायरेक्ट त्याच्या पलंगाजवळ गेले आणि त्याच्या पलंगावर फोन पडला होता. मी त्याचा फोन ओपन केला. त्याचा पासवर्ड नव्हता आणि मग मी जे बघितलं ते आश्चर्यचकित होतं. त्याच्या मोबाईलमध्ये माझे अलग मध्ये फोटो होते. त्याने मला आयफोन करत होता. हे बघून मला खूप आनंद झाला, पण मी त्याच्याकडे समजू दिलं नाही आणि मग मी गुस्सा होण्याचे नाटक केलं. मी त्याच्याकडे रागाने बघू लागले. ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मी काही बोलत नव्हते आणि मी त्याच्याकडे बघत होते. तेव्हा कार्तिक बोलू लागला, प्लीज आंटी, मला माफ करून द्या, माझ्याकडून चूक झाली. मी त्याला बोलू लागले, तुझी खराब नजर आहे माझ्यावर. कार्तिक बोलू लागला, नाही, मी कधी तुमच्यावर विषयी खराब विचार केला नाही. तुम्ही एवढ्या सुंदर आहात की तुमचा विचार करून माझी गाडी खूप जोरात होते आणि मला खूप मजा येते. मी कधी तुमच्यासोबत काही करायचा विचार केला नाही आणि तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. हे ऐकून मी त्याच्याजवळ गेले आणि बोलले, हा मी विचार करत आहे, तू माझ्याजवळ हे सगळं कर, मला स्पर्श कर. माझे हे स्पर्श ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याच्या नजरेतून मला हे जाणवत होतं की त्याला हे सगळं करण्याची आतुरता लागली होती. कार्तिक माझ्या शब्दांनी पूर्णपणे थक्क झाला होता. त्याच्या डोळ्यात एकाच वेळी भीती आणि संकोच, अनावर आनंद चमकत होता. मी त्याच्या अगदी जवळ उभे होते, इतकी जवळ की त्याचा श्वास माझ्या गालावर हलकेच लागून जात होता आणि खोलीत शांतता पसरली होती. फक्त आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मी मुद्दाम त्याच्याकडे नजर रोखून पाहत राहिले. माझ्या डोळ्यातलं आमंत्रण त्याला स्पष्ट जाणवत होतं. त्याने थरथरत्या आवाजात कुजबुज केलं, आंटी, तुम्ही खरंच असं म्हणताय? मी असत त्याच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि हळू आवाजात उत्तर दिलं, हो कार्तिक, जे मी म्हणाले तेच खरं आहे. तू माझ्याबद्दल जो विचार करतोस ना, ते आता मी जाणून घेतलं आहे आणि मला ते आवडतं. कार्तिकचा श्वास आणखी जोरात झाला. त्याचे हात अजूनही गुडघ्यावर घट्ट दाबलेले होते. मी त्याच्याजवळ आणखी सरकले आणि माझ्या केसांच्या एका बटा त्याच्या गालावर हलक्या स्पर्शाने फिरवली. त्या एका स्पर्शाने त्याच्या अंगाभर शहारे उठले. तो अजूनही काही बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते, पण त्याच्या ओठावरून शब्द फुटत नव्हते. मी त्याच्या हातावर माझा हात ठेवला आणि हलकेच दाबत म्हणाले, भिवू नकोस, मी तुला काही चुकीचे करायला भाग पाडणार नाही. पण आज तू मला जरा वेगळ्या दृष्टीने बघ. जशी नजर तू माझ्या फोटोमध्ये ठेवली होतीस तशी नजर समोर ठेव. हे ऐकताच कार्तिकने थोडं धैर्य कोटलं. त्याने थरथरत त्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातला तो लपलेला मोह आता उघड झाला होता. मी नकळत साडीचा पल्लू थोडा बाजूला सारला, ज्यामुळे माझा गळा आणि खांद्याचा भाग अधिक खुलून दिसू लागला. कार्तिकचे डोळे तिथेच अडकले. मी हसून विचारलं, काय झालं रे कार्तिक, आता तरी थोडा सांगशील का? इतके खोटे फोटो का काढलेस माझे? तो थोडा ओशाळून म्हणाला, आंटी, मला काही कळत नव्हतं. तुम्ही दिसलात की मनातलं नियंत्रण सुटायचं आणि नकळत खोटे घेतले. मी त्याच्याजवळ आणखी झुकले, त्याच्या कानाजवळ हलक्या आवाजात कुजबुजले आणि ते खोट बघून काय करायच्या कार्तिकचा चेहरा लाल झाला. त्याने नजर खाली घातली. माझ्या प्रश्नाने त्याचं संकोच आणखी वाढलं.
पण त्याचवेळी त्याचं मन माझ्या मोहात अडकलत चाललं होतं. मी त्याला हळूच हनुवटीला हात लावून वर बघायला लावलं. त्याच्या डोळ्यात आता मी फक्त माझं प्रतिबिंब पाहत होते. भूक, ओढ आणि संकोच सगळे एकाच वेळी. मी त्याला म्हणाले, कार्तिक, मी तुला थांबवणार नाही. आता तू तुझ्या मनात जे आहे ना ते मला कळू दे. रात्री मी कार्तिक समोर उभी होते. त्याच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणा, त्याचवेळी माझ्याविषयी दडपलेलं आकर्षण दिसत होतं. मी त्याला शांतपणे मुद्दाम म्हणाले, कार्तिक, तुला खरंच माझ्याविषयी असं वाटतं का? त्याने लाजत गोंधळून मान खाली घातली. त्याच्या चेहऱ्यावरच्या घामाच्या थेंबांनी ओलसरपणा आणला होता. मी त्याच्याजवळ आणखी एक पाऊल टाकलं. माझा श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. त्याने थोडं वर बघितलं आणि आमचे डोळे भिडले. त्या क्षणी वातावरणात काहीतरी वेगळं जादू होतं. जणू वेळ थांबली होती. मी माझा हात पुढे केला आणि त्याच्या गालावर हळूवार फिरवला. त्याच्या अंगातून एक शिरशिरी गेली. तो थोडा मागे सरकू लागला, पण मीच त्याला पकडून जवळ खेचलं. माझ्या आवाजात हलकासा कंपन होता. पळायचं नाही कार्तिक, आज मला तुझ्या डोळ्यातलं खरं पाहायचं आहे. तो निशब्द झाला आणि मी हळूहळू माझी बोट त्याच्या हातावर ठेवली. त्याचा हात थरथरत होता. मी त्याला पकडून माझ्या कमरेवर ठेवला. त्याच्या बोटांनी अनायासे घट्ट होते तसं मला जाणवत होतं. खोलीत फक्त शांतता आणि आमच्या श्वासांचा आवाज होता. खिडकीतून येणाऱ्या मंद चंद्रप्रकाशाने वातावरण अजून मोहक केलं होतं. हळूहळू मी पलंगाच्या काठावर बसले होते आणि त्याला जवळ बसायला इशारा केला. तो थोडासा संकोचत होता, पण माझ्या डोळ्यामध्ये ओढ पाहून शेवटी आला. मी साडी थोडीशी नीट करत त्याला म्हणाले, कार्तिक, तुझ्या डोळ्यामध्ये जेवढं प्रेम आहे ते मी आज अनुभवायचे आहे. त्याचे हात आता माझ्या पायावर ठेवले गेले. माझ्या अंगातून एक गारवा आणि उबदारपणा दोन्ही मिसळले. पण मी हळूच डोळे मिटले. त्याच्या बोटांचा स्पर्श जणू माझ्या मनात लाटांसारखा पसरत होता. क्षणोक्षणी आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो. तो हळूहळू माझ्या केसांमध्ये बोटं फिरवू लागला. माझा श्वास वेगाने चालू लागला. मी त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्या धडधडणाऱ्या हृदयाची धडधड ऐकली. जणू ते हृदय मला सांगत होतं, मी फक्त तुझ्यासाठी धडधडतंय. मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या ओठावर हलकं तरतरणारं स्मित होतं. माझ्या डोळ्यातल्या परवानगीची वाट पाहत तो थांबला होता. मी नकळत डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि अलगद कुजबुजले. आज मला तुझ्या मिठीत विरून जायचे आहे कार्तिक. तो शब्द ऐकून कार्तिकनं मला जवळ घेतलं. आमच्या दोघांच्या शरीरातील उष्णता मिसळली. आमचे श्वास एकमेकांत गुंतले. बाहेर वारा वाहत होता, पण त्या क्षणी खोलीत फक्त आमच्या धडधडत्या हृदयांचा आणि आतुर श्वासांचा आवाज भरला होता. क्षणाक्षणाने तो माझ्या अगदी जवळ येत होता. प्रत्येक स्पर्शातून, प्रत्येक नजरेतून आम्ही दोघे जण एकमेकांत हरवत चाललो होतो. ती रात्र एक वेगळीच होती. फक्त रोमांस, उत्कटता आणि अधुरं असं नातं पूर्णत्वाकडे झुकत होतं. आणि त्या क्षणी कार्तिक मला मिठीत घेत होता. माझं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलेलं होतं आणि त्याचा श्वास माझ्या मानेवर हलकासा लागत. माझे शरीर त्या उष्णतेने जणू थरथरत होतं. मी त्याच्याकडे डोळे उघडून पाहिलं. त्या डोळ्यात इतकी ओढ, इतकी प्रामाणिक इच्छा दिसत होती की माझं मन पूर्णपणे हरवून गेलं. मी हळूच त्याच्या गालावर हात ठेवला. माझ्या बोटांनी त्याच्या गाल अलगद फिरवला आणि तो डोळे पिटून माझा स्पर्शाचा आस्वाद घेऊ लागला. मला जाणवलं की त्याच्या प्रत्येक श्वासात माझ्याविषयी किती तीव्र भावना आहे. हळूहळू त्याने माझा हात पकडला आणि आपल्या छातीवर ठेवला. त्याच्या हृदयाची धडधड इतकी जोरात चालू होती की मला स्पष्ट ऐकू येत होतं. मी हलक्या हसत कुजबुजले, कार्तिक, तुझं हृदय माझ्यासाठीच धडधडतंय का? तो थोडा लाजला, पण नजरेतील ओढ लपवू शकला नाही. अलगद म्हणाला, हो आंटी, खूप दिवसांपासून माझ्या मनात हेच आपण कधी धाडस केलं नाही. त्याचा आवाज थरथरत होता. मी त्याला जवळ ओढलं आणि म्हणाले, आज धाडस कर, मी थांबवणार नाही. हे ऐकताच कार्तिकच्या नजरेतला संकोचा रूपांतर एका तीव्र रोमॅन्टिकते झालं आणि त्याने हळूवार माझ्या केसातून हात फिरवला. माझे केस खांद्यावरून खाली सांडले आणि त्याने त्या केसांचा गंध घेत डोळे मिटले. मी स्वतःलाही आवरू शकले नाही. मी त्याच्या गालावरून हात सरकवत माझ्या मानेवर नेला. त्याचा श्वास माझ्या चेहऱ्यावर उष्णतेने लागत होता. आम्ही दोघं नकळत एकमेकांकडे झुकलो. आमचे श्वास जुळले, नजरा भिडल्या आणि त्या क्षणी जगातलं सगळं विसरून आम्ही फक्त एकमेकांत हरवून गेलो. खिडकीतून येणारा चांदण्याचा उजेड आमच्या चेहऱ्यावर पडत होता. खोलीतलं वातावरण जणू गोड आणि मोहक झालं होतं. त्याने हळूहळू माझ्या पाठीवर हात ठेवला. त्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक लहर गेली. मी डोळे मिटून त्याला अजून जवळ ओढलं. रात्र पुढे सरकत होती. आम्ही दोघं एका शब्दांशिवाय एकमेकांना जाणवत होतो. नजरेतून, स्पर्शातून, श्वासातून प्रत्येक क्षण अधिक उत्कट, अधिक गोड, अधिक रोमॅन्टिक होत चालला. माझ्या मनात एकच विचार घोळत होता, ही रात्र कधी संपूच नाही. त्या रात्रीपासून कार्तिक आणि माझं नातं बदललं होतं. आता वेळ मिळेल तसा आम्ही नजरेतून, स्पर्शातून, चोरट्या भेटींमधून रोमांस करत होतो. दिवसाघरात काम, लोक, संसार यामध्ये व्यस्तता असली तरी मन मात्र सतत एकमेकांकडे धाव घेत होतं. रात्री चोरून भेटणं, स्वयंपाकघरात काम करताना आता स्पर्श होणं, दृष्टी भिडून काही न बोलता सगळं सांगणं आणि आमच्या आयुष्यात एक गोड गुपित फुललं होतं. असं काही दिवस चाललं. आम्हाला वाटत होतं की आपलं रहस्य सुरक्षित, पण नशिबाला कदाचित काही वेगळंच मान्य होतं. एका रात्री मी आणि कार्तिक खोलीत होतो. खिडकी उघडी होती. चंद्रप्रकाशाने खोली उजळली होती. आम्ही एकमेकांत हरवून गेलो होतो.
त्याचवेळी दार उघडलं. माझा नवरा उभा होता. त्याच्या डोळ्यात राग, वेदना आणि विश्वासघाताचं एकदम दुःख उमटलं. त्याने काही बोललं नाही, फक्त आमच्याकडे पाहिलं. माझ्या हृदयात धडधड वाढली. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द गळ्यापाशीच. नवऱ्याला दारात उभं पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कार्तिकही काही क्षण स्तब्ध झाला. खोलीत अशी शांतता पसरली की होती की आमच्या धडधडत्या हृदयांचे आवाजही स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि खूप शांत आवाजात विचारलं, पूनम, हे काय चाललं आहे? त्या प्रश्नाने माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. कार्तिक मान खाली घालून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. माझा नवराही काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याने कार्तिकला विचारलं, तुला मी माझ्या घरात काम दिलं, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्याच घरात माझ्या पत्नीबरोबर हे सगळं केलंस? कार्तिकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, साहेब, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं. चूक फक्त त्याची नाही पूनम, तू माझी पत्नी आहेस. माझ्याकडून तुला कधी काही कमी पडलं असेल तर तू मला सांगायला हवं होतंस. त्याच्या आवाजात रागापेक्षा वेदना जास्त होत्या. ते शब्द ऐकून माझं मन आतून तुटलं. मी हळू आवाजात म्हणाले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. शेवटी माझ्या नवऱ्याने कार्तिकला घर सोडून जाण्यास सांगितलं. कार्तिकने आपली बॅग घेतली आणि दाराकडे निघाला. जाताना त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, पण त्या नजरेत आधीचं आकर्षण नव्हतं, फक्त पश्चाताप होता. दार बंद झाल्यावर मी माझ्या नवऱ्यासमोर उभी राहिले. मला वाटत होतं तो माझ्यावर ओरडेल, पण तो शांतपणे म्हणाला, पूनम, आजपासून आपल्या नात्याबद्दल आपल्याला खरं बोलावं लागेल. आपण दोघं इतके दूर कधी झालो हेच आपल्याला कळलं नाही. त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री आमच्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही पहाटेपर्यंत एकमेकांशी बोलत राहिलो. जुन्या आठवणी, दुर्लक्षित भावना आणि मनात असलेली नाराजी सगळं बाहेर आलं. पण मला जाणवलं की एका क्षणाच्या मोहामुळे मी माझ्या संसाराला किती मोठ्या संकटात टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकने फोन करून शेवटचं एक वाक्य सांगितलं, आंटी, मला माफ करा, मी पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात येणार नाही. मी फोन ठेवला आणि बराच वेळ शांत बसून राहिली. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. माझ्या नवऱ्याने मला लगेच माफ केलं नाही, पण आम्ही आमचं नातं पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही जखमा वेळ घेतात, पण त्यांना स्वीकारून त्यावर उपचार करणं हाच पुढचा मार्ग असतो. त्या दिवसाने मला एक गोष्ट कायमची शिकवली, नात्यात प्रेम कमी झालं तरी शांतपणे दूर जाण्यापेक्षा मन मोकळं करून बोलणं गरजेचं असतं. कारण लपलेलं सत्य एक दिवस अचानक समोर आलं की त्याची किंमत मोठी असते. त्या रात्री नंतर माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधलं नातं वरून शांत दिसत होतं, पण आतून मात्र खूप काही बदललं होतं. तो माझ्याशी बोलायचा, माझी काळजी घ्यायचा, पण त्याच्या डोळ्यातला पूर्वीसारखा विश्वास अजून परत आला नव्हता. आणि माझ्या मनातही एक विचित्र अपराधीपणा होता. कार्तिकला विसरण्याचा मी प्रयत्न करत होते, पण काही आठवणी मनातून सहज जात नव्हत्या. एक संध्याकाळी माझा नवरा ऑफिसमधून घरी आला. त्याने माझ्यासमोर एक लिफाफा ठेवला. मी आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? तो काहीच बोलला नाही. मी लिफाफा उघडला आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. आत कार्तिकचा फोटो होता, पण तो फोटो आमच्या घरातला नव्हता. त्याच्या मागे एका अनोळखी ठिकाणाचा पत्ता लिहिलेला होता. मी घाबरून नवऱ्याकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, पूनम, मला वाटतं कार्तिकबद्दल आपल्याला जे काही माहीत होतं ते पूर्ण सत्य नाही. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. म्हणजे? तो म्हणाला, कार्तिकने आपल्या घरात काम करण्यापूर्वी तुझ्याबद्दल माहिती मिळवली होती. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच विचारलं, पण त्याला माझ्याबद्दल माहिती कशी मिळाली? नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हा प्रश्न मलाही पडला आहे. त्या रात्री आम्ही दोघांनी त्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो. एक जुनं घर होतं. दारावर कुलूप होतं, पण बाजूच्या खिडकीतून प्रकाश दिसत होता. माझ्या नवऱ्याने दार ठोठावलं. काही क्षणांनी दार उघडलं. समोर कार्तिक उभा होता. त्याने मला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आंटी, तुम्ही इथे? माझ्या नवऱ्याने कठोर आवाजात विचारलं. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कार्तिक काही क्षण शांत राहिला. मग त्याने आम्हाला आत घेतलं. एका खोलीत टेबलावर काही कागद, जुनं फोटो आणि एक डायरी पडली होती. माझी नजर त्या डायरीवर गेली. तिच्या पहिल्या पानावर माझं नाव लिहिलं होतं. मी तरतरत्या हाताने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर एक वाक्य होतं, पूनमला सत्य कळण्याआधी मला तिच्यापर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या हातातून डायरी खाली पडली. मी कार्तिककडे पाहिलं. हे काय आहे? कार्तिकने डोळे मिटले. बराच वेळ तो काही बोलला नाही. शेवटी तो म्हणाला, आंटी, तुम्हाला जे वाटतंय ते पूर्ण सत्य नाही. माझा नवरा पुढे झाला. मग खरं काय आहे? त्या कार्तिकने डायरी उचलली आणि एक फोटो आमच्यासमोर ठेवला. फोटो पाहताच माझ्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. त्या फोटोमध्ये माझा नवरा होता, पण फोटो जवळपास 20 वर्षापूर्वीचा होता आणि त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस कार्तिकच्या वडिलांसारखा दिसत होता. कार्तिक हळू आवाजात म्हणाला, तुम्हा दोघांना भेटण्यामागे माझ्या फक्त नोकरीचा हेतू नव्हता. माझ्या वडिलांनी तुमच्या नवऱ्याबद्दल काही गोष्टी मला सांगितली होती. माझ्या नवऱ्याने धक्का बसल्यासारखं मागे पाऊल टाकलं. तुझे वडील कोण? कार्तिकने त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं, तुम्ही ज्यांना विसरला तेच. खोलीत पुन्हा शांतता पसरली. माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यात कार्तिकचं येणं कदाचित योगायोग नव्हतं, पण या सगळ्यात माझ्या आणि कार्तिकच्या भावनांचं काय? त्या भावना खऱ्या होत्या की कुणीतरी आखलेल्या खेळाचा भाग? मी कार्तिककडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात आता आकर्षण नव्हतं, तर एक खोल
दुःख होतं. तो हळू आवाजात म्हणाला, पूनम, मी तुमच्याजवळ आलो तेव्हा माझ्या मनात दुसरं कारण होतं, पण नंतर तुमच्याबद्दलच्या तुझ्या भावना खऱ्या झाल्या. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा नवरा मात्र जुन्या फोटोवर नजर रोखून उभा होता आणि अचानक त्याने एक वाक्य म्हटलं. मला आता समजलं, तुझ्या वडिलांनी मला इतकी वर्ष का शोधलं. मी त्याच्याकडे वळले. काय म्हणताय तुम्ही? तो माझ्याकडे पाहत राहिला. पूनम, हे रहस्य फक्त कार्तिकच्या वडिलांचं नाही, यात तुझ्या भूतकाळाचाही संबंध आहे. माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली, कारण माझ्या नवऱ्याने पुढचं वाक्य उच्चारताच माझ्या आयुष्याचं सगळं गदी बदलणार होतं. पूनम, कार्तिकला तुझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि त्या क्षणी कार्तिकने डायरीचं शेवटचं पान उघडलं. तिथे फक्त एकच नाव लिहिलं होतं, पूनमची खरी ओळख. कार्तिकने डायरीचं शेवटचं पान माझ्यासमोर केलं. माझ्या हातांना थरथर सुरू झाली. त्या पानावर लिहिलं होतं, पूनमचं खरं नाव पूनम नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी कार्तिककडे पाहत विचारलं, हे काय आहे? कार्तिक काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तुम्हाला तुमच्या बालपणाबद्दल जे सांगितलं गेलं त्यातलं बरंच काही खोटं आहे. माझ्या मनात अचानक लहानपणीच्या काही अस्पष्ट आठवणी जाग्या झाल्या. एक जुनं घर आणि पावसाची रात्र, आईचा रडणारा चेहरा आणि माझ्या हातात घट्ट पकडलेला एक छोटासा लॉकेट. मला नेहमी वाटायचं ते फक्त स्वप्न होतं, पण त्या रात्री मला जाणवलं की ती माझ्या आयुष्याची खरी आठवण होती. माझ्या नवऱ्याने कार्तिकच्या हातातून एक कागद घेतला. त्यावर माझ्या जन्मतारखेच्या खाली एका जुन्या गावाचं नाव लिहिलं होतं. तो कागद पाहताच माझ्या नवऱ्याचा चेहरा बदलला. हे गाव? तो थांबला. मी विचारलं, काय झालं? त्याने माझ्याकडे पाहून सांगितलं, मी तरुण असताना तिथे काम करत होतो. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे तुम्ही मला आधीपासून ओळखत होता. तो काही बोलला नाही. त्याच्या शांततेने माझ्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. कार्तिकने पुढे सांगितलं, तुमच्या वडिलांचं नाव माधवराव होतं. ते आमच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला माझ्या वडिलांचा चेहराही नीट आठवत नव्हता. माझं बालपण एका अपघातानंतर बदललं होतं असं मला जाणवलं, सांगण्यात आलं. पण कार्तिकच्या म्हणण्यानुसार मला तो अपघात साधा नव्हता. त्या रात्री माझे वडील काही महत्त्वाचे कागद घेऊन गाव सोडणार होते. त्या कागदांमध्ये एका मोठ्या गैरव्यवहाराचा पुरावा होता. त्यांनी तो पुरावा माझ्या नवऱ्याच्या वडिलांकडे सुरक्षित ठेवला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर मला माझ्या आईसोबत दुसऱ्या शहरात पाठवण्यात आलं. पण माझं नाव पूनम कसं झालं? मी तरतरत्या आवाजात विचारलं. कार्तिकने माझ्याकडे पाहिलं. तुमचं खरं नाव प्रिया होतं. त्या एका शब्दाने माझ्या मनात जणू वादळ उठलं. प्रिया हे नाव ऐकल्यावर माझ्या मनात एक जुनी आठवण चमकून गेली. माझ्या आईने मला लहानपणी एका जुन्या लॉकेटसोबत तेच नाव उच्चारलं होतं. मी लगेच माझ्या गळ्यात हात घातला. ते लॉकेट आजही माझ्याकडे होतं. मी ते काढून कार्तिकसमोर ठेवलं. लॉकेटच्या मागे एक छोटासा आकडा कोरलेला होता आणि कार्तिकने तो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हेच ते चिन्ह आहे. तो म्हणाला, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की हा पुरावा त्याच्याकडे असेल. त्याच्याकडे ज्या जुन्या प्रकरणाची शेवटची किल्ली असेल. माझा नवरा काही क्षण शांत उभा राहिला. मग तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, पूनम, मला तुझ्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी माहीत होत्या, पण मी तुला सांगण्याचं धाडस कधी केलं नाही. मी माझ्या मनात राग आणि दुःख दोन्ही होतं. मग माझ्याशी लग्न का केलं? मी विचारलं. त्याने माझे डोळे पाहिले आणि म्हणाला, कारण सुरुवातीला मला तुझ्याबद्दल सत्य जाणून घ्यायचं होतं, पण नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करू लागलो. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं. आमच्या लग्नाची सुरुवातच एका गुपितावर झाली होती हे मला आज कळत होतं. पण त्याचं वेळी मला जाणवलं की माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच बनावटपणा नव्हता. तोही या सगळ्या भूतकाळाचा कैदी होता. कार्तिकने डायरी बंद केली आणि म्हणाला, पण अजून एक सत्य बाकी आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. तो हळू आवाजात म्हणाला, तुमच्या वडिलांचा अपघात झाला तरी त्या रात्री ते एकटे नव्हते. माझ्या श्वासांचा ठोका चुकला. मग त्याच्यासोबत कोण होतं? कार्तिकने उत्तर दिलं, तुमची आई. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण माझ्या आई त्या रात्री मरण पावली होती असं मला सांगितलं होतं. कार्तिकने मान हलवली. तेच तर सगळ्यात मोठं खोटं आहे. खोलीत पुन्हा शांतता पसरली. माझ्या हातातलं लॉकेट खाली पडलं. मला अचानक जाणवलं, माझ्या आयुष्यात ज्याला मी भूतकाळ समजत होते तो भूतकाळ सजून संपलेलाच नव्हता. आणि जर माझ्या आई जिवंत असेल तर ती इतकी वर्ष कुठे होती? त्या क्षणी बाहेरून दरवाजावर 3 वेळा ठोका पडला. आम्ही तिघांनी एकाच वेळी दाराकडे पाहिलं. कार्तिक पुढे गेला आणि दार उघडलं. बाहेर एक वयस्कर स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एकच शब्द उच्चारला, प्रिया. माझं हृदय थांबल्यासारखं झालं, कारण त्या आवाजात मला माझ्या बालपणाची आई पुन्हा ऐकू येत होती. दारात उभी असलेली ती स्त्री माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रिया. तिच्या आवाजाने माझ्या अंगावर शहारे आले. मी एक पाऊल पुढे टाकलं. आई. माझ्या तोंडून शब्द नकळत बाहेर पडला. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने हात पुढे केला. मी क्षणाचाही विचार न करता तिच्या मिठीत शिरले. अनेक वर्षापासून मनात दडलेली एक पोकळी त्या एका क्षणी भरून आली. माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवत फक्त एवढंच म्हटलं, मला माफ कर बाळा. मी रडत विचारलं, तुम्ही मला सोडून का गेलात? आईने माझा हात धरला आणि म्हणाली, मी तुला सोडून गेले नव्हते. मला तुझ्यापासून दूर केलं गेलं होतं. खोलीत उभे असलेले माझे नवरे आणि कार्तिकही स्तब्ध झाले. आई हळूहळू सत्य सांगायला सुरुवात केली. माझ्या वडिलांकडे एक मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे होते. ते पुरावे काही प्रभावशाली लोकांना उघड करणार होते, पण त्यांना धोका असल्याचं कळताच त्यांनी मला आणि
आईला सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री झालेला अपघात योगायोग नव्हता. आई वाचली होती, पण तिला गंभीर दुखापत झाली होती. काही लोकांनी तिच्यावर दबाव आणून मला तिच्यापासून दूर केलं. माझं नाव बदलण्यात आलं आणि मला दुसऱ्या कुटुंबाकडे साठी देण्यात आलं. मग माझे खरे वडील. मी थरथरत विचारलं. आई काही क्षण शांत राहिली. ते त्या अपघातात गेले नाहीत. माझा श्वास थांबल्यासारखा झाला. काय? आईने कार्तिककडे पाहिलं. तुझ्या वडिलांनी इतके वर्ष लपून राहून त्या लोकांविरुद्ध पुरावे गोळा केले. कार्तिकने मान खाली घातली. मग माझ्या नवऱ्याने एक जुना फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये 3 पुरुष उभे होते. त्यापैकी एक माझे वडील होते, दुसरा कार्तिकचा वडील आणि तिसरा माझ्या नवऱ्याचा वडील. मला अचानक सगळं जोडल्यासारखं वाटलं. माझा नवरा या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ नव्हता. त्याच्या वडिलांचा या प्रकरणाशी संबंध होता, पण तो दोषी होता की सत्य लपवणारा साक्षीदार हे अजून स्पष्ट नव्हतं. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहून सांगितलं, मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मला तुझी खरी ओळख माहिती होती, पण माझ्या वडिलांनी मला क्षणभर शपथ घातली होती की मी तुला कधीच काही सांगणार नाही. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. म्हणूनच ते तुझ्यापासून दूर होताच तो माझ्याजवळ आला नाही. पूनम, सुरुवातीला कदाचित माझ्या आयुष्यात तुझ्याबद्दल प्रश्न होते, पण नंतर तू माझं आयुष्य झालीस. आपल्यात अंतर निर्माण झालं ते माझ्या कामामुळे आणि माझ्या चुकीमुळे, पण तुझ्यावरचं प्रेम कधी संपलं नव्हतं. त्याच्या आवाजातला पश्चाताप मला जाणवत होता. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला जाणवलं की आपलं ज्याला सत्य समजून सांगतो त्यामागे किती मोठी कथा दडलेली असू शकते. तेवढ्यात कार्तिकने आपल्या बॅगेतून एक छोटा पेनड्राईव्ह काढला. हे माझ्या वडिलांनी माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. ते म्हणाले होते योग्य वेळ आली की पूनमला द्यायचा. माझ्या हातातून पेनड्राईव्ह ठेवताना त्याच्या डोळ्यात जुन्या भावनांची हलकी छटा दिसली. पण यावेळी आमच्यात शब्द नव्हते, फक्त एका अपूर्ण अध्यायाची जाणीव होती. माझ्या नवऱ्याने तो पेनड्राईव्ह लॅपटॉप जोडला. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. काही सेकंदांनी एका पुरुषाचा चेहरा दिसला. मी तो चेहरा पाहताच खुर्चीवरून उठले. तो माझा वडील होता. ते जिवंत होते. व्हिडिओमध्ये त्यांनी थेट माझ्याकडे पाहिलं. म्हटलं, प्रिया, जर तू हा व्हिडिओ पाहत असेल तर समज की सत्य लपवण्याची वेळ संपली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती तुझ्या अगदी जवळ आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला. माझ्या अंगावर काटा आला. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. तो शांत उभा होता. कार्तिकही स्तब्ध होता. आईने मात्र हळू आवाजात सांगितलं, तुझ्या वडिलांनी ज्या व्यक्तीवर शेवटचा विश्वास ठेवला होता तो या खोलीतच आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी एक एक करून सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग माझी नजर एका व्यक्तीवर स्थिरावली. त्या क्षणी मला जाणवलं, माझ्या भूतकाळाचं रहस्य उलगडलं असेल तर माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.